कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हात कसा लावला तुम्ही आईला? मी खरंच काही केलं नाहीये। अरे तिने स्वतःला का मारून घेईल ती? आज तुम्ही जे केलं ना त्यानंतर सगळं संपलंय आणि तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे। पोलीस स्टेशन आता तयार राहा जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगायला। अद्वैत ती पाईपलाईनची डिझाईन दाखव, कदाचित चेंज करावी लागतील। आणि आज तुझी आर्किटेक्ट बरोबर मीटिंग आहे, तुला वेळ आहे ना? अद्वैत तुझ्या डोळ्यात पाणी? काही नाही बाबा, नको स्वतःला त्रास करून घेऊस। माझ्यापाशी मन मोकळं कर। बाबा मी फक्त एकदा तुमच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं। बाबा तुम्ही एका आशाबाई बरोबर राहताय जी खुनी आहे, कपटी आहे, आणि हे सगळं माहित असून सुद्धा तुम्ही तिला समाजात बायको म्हणून जगताय। माझं मन मला कुठे खातं माहितीये? ममतासारखी चांगली बायको असताना सुद्धा मी रुपालीला भुललो, तिच्या प्रेमात पडलो। मला सतत या गोष्टीचा त्रास होतो की मी या आशाबाईच्या प्रेमात पडलो। आता पश्चात्ताप होतो रे, पण एकदा वेळ निघून गेली ना आपण काही करू शकत नाही। ज्या दिवशी मला रुपालीचं खरं रूप कळलं ना त्या दिवशीपासून मी एक रात्र सुखानं झोपू शकलो नाही। सतत स्वतःला प्रश्न विचारतो, मी या आशाबाईच्या बोलण्याला का बळी पडलो? का मी हिला ओळखू शकलो नाही? जिच्यावर मनापासून प्रेम केलं ती बाई नालायक निघावी आणि आपण काहीही न करता फक्त बघत राहावं, यापेक्षा जगात दुसरं वाईट काही नाही। शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये। बाबा आय एम रिअली सॉरी। अरे तू का माफी मागतोयस? आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी। जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा तुझा चेहरा डोळ्यासमोर आणायचो। ममताला नाही वाचवू शकलो नाही, पण तुला काही होऊ द्यायचं नाही याचा विचार सतत करायचो। बाप आहे रे मी तुझा, आणि बापाचं अस्तित्व मुलाशिवाय शून्य असतं। तुला काही झालं असतं तर मी कसा जगू शकलो असतो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।